खराच्या फार्म हाऊसवर काय चालायचं, कोण कोण जायचं याची यादीच एसआयटीने मिळवल्याची माहिती समोर येते। कोणते राजकीय नेते आणि प्रभावी व्यक्ती येत होते याची मोठी यादी समोर आली आहे। पूजा विधी, तांत्रिक विधी किंवा देवी उपाय यासाठी येणाऱ्या व्यक्तींची यादी एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती आहे। त्यामुळे खराच्या नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। तर भोंदू खराची सलग 5व्या दिवशी एसआयटी कडून गोपनीय ठिकाणी नेऊन त्याची चौकशी सुरू असल्याचं देखील आपण पाहतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे थेट आपल्या सोबत नाशिकवरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, या प्रकरणामध्ये रोजच नवनवीन खुलासे होत आहेत। आता तर फार्म हाऊसवर देखील काही घडामोडी घडत असल्याचं समोर येत आहे, काय अधिक माहिती? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरात याचं जे मिरगावचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी त्याचा जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पूजा विधी अशोक खरात करून केल्या जायच्या आणि त्यामुळेच त्या ठिकाणी अनेक बडे मंडळी असायची, राजकीय नेते असायचे, उद्योजक असायचे, सेलिब्रिटी असायचे। आणि त्यामुळे आता काल एसआयटीने जवळपास 8 तास या फार्म हाऊसमधील जे कामगार आहेत, तिथले मॅनेजर आहे आणि मंदिराचे पुजारी आहेत त्यांची चौकशी केलेली होती आणि त्या चौकशीतून नेमकं त्या ठिकाणी कोण कोण जात होतं, कधी जात होतं या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे। सोबतच अशोक खरात तिथे नेमका कधी कधी जायचा याची देखील माहिती या सगळ्या पुजारी आणि कामगारांकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आता एक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार एक यादी आता एसआयटीच्या हाती आलेली आहे की त्या ठिकाणी नेमके कोण राजकीय नेते जात होते, कोण सेलिब्रिटी जात होते। त्यामुळे आता या एसआयटीच्या तपासाला देखील आता मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे। सोबतच माझ्या मागे आपण जर बघितलं तर ओकस प्रॉपर्टी हे अशोक खरातचं हे तेच ऑफिस आहे ज्या ठिकाणी अशोक खरात कडून महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते। पूजा विधी आणि अन्य बहाण्याने अशोक खरात याच ठिकाणी या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा, त्यांना गुंगीचं औषध द्यायचा, पूजा विधीच्या नावाखाली मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे। याच ऑफिसमधून आपण जर बघितलं तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये हे ओकस प्रॉपर्टी नावाचं अशोक खरातचं ऑफिस आहे आणि याच ऑफिसमध्ये अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार नक्कीच अभिजित, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। तुम्ही असेच थांबा आमच्या सोबत। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। क्राईम ब्रांच पथकाने भोंदू अशोक खराच्या ऑफिसची तपासणी केल्याची माहिती समोर येते। खराच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची ही तपासणी करण्यात आली आहे। पीडित महिलांना सोबत घेऊन पोलिसांनी ही चौकशी केलेली आहे, तपासणी केली आहे। याच कार्यालयातून भोंदू बाबा खरात जमिनीचे व्यवहार देखील करत होता आणि याच कार्यालयात अनेक महिलांचं शोषण देखील त्यानं केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा जाऊयात अभिजित यांच्याकडे, आमचे सहकारी। अभिजित, पुन्हा एकदा एक नवीन अपडेट समोर येते। क्राईम ब्रांच पथकाने भोंदू अशोक खराच्या ऑफिसची देखील तपासणी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कॅनडा कॉर्नर या परिसरात त्याचे जे ओकस कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील तपासणी झाली आहे। काय अधिक माहिती मिळते? अगदी आता काही वेळापूर्वी एसआयटीचं पथक या ठिकाणी आलेलं होतं, कारण हे ऑफिस जे आहे हा जे काळे कारनामे अशोक खरात याने महिलांसोबत केलेले आहेत त्याचा याच ऑफिसमध्ये केलेले होते आणि त्यामुळे एसआयटीचं पथक काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि त्यांनी पुन्हा एकदा या ऑफिसची तपासणी केलेली आहे। पीडित महिलांना सोबत घेऊन या ठिकाणी सगळे पुरावे जे आहेत किंवा त्याची जो काही पॅटर्न होता त्या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा माहिती घेण्यात आलेली आहे आणि अशोक खरात याच्या विरुद्ध पुरावे जास्तीत जास्त पद्धतीने कसे सबळ करता येईल याचा प्रयत्न एसआयटी कडून आता सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे अशोक खरात याच्यावर आतापर्यंत जे 3 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या तपासाला देखील वेग देण्यात आलेला आहे। त्यामुळे अशोक खरात याचं हे नाशिकमधलं कॅनडा कॉर्नर परिसरातलं ऑफिस असेल या ठिकाणी एकीकडे तपासणी सुरू आहे, त्याचं जे मिरगावमधलं फार्म हाऊस आणि मंदिर आहे त्या ठिकाणी देखील तपासणी केली जाते। त्यामुळे एसआयटी आता ज्या ज्या ठिकाणी हे गुन्हे झालेले आहेत, व्यवहार झालेले आहेत सर्वच ठिकाणी जाऊन आता एसआयटी त्या ठिकाणी पाहणी करते, तपासणी करते आणि त्या ठिकाणाहून काही आणखी महत्त्वाचे पुरावे हाती येतील का याचा देखील तपास जो आहे तो एसआयटी कडून केला। नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।